हाय एव्हरीवन, गुड इव्हिनिंग. हाऊ आर यू ऑल? कसे आहात तुम्ही सर्वजण? तर जे पण विद्यार्थी आपल्या क्लासला जोडले गेलेत, सो ऑल ऑफ यू आर मोस्ट वेलकम इन दिस क्लास. या क्लासमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर या आधीच्या क्लासमध्ये शूडवर मी काही तुम्हाला स्ट्रक्चर लिहून दिले होते, त्याच्यावर काही आपण फॉर एक्झाम्पल घेतले होते, बरोबर आहे. आज आपण माहिती आहे का शूडवर काही क्वेश्चन अभ्यासणार आहोत, पण त्या अगोदर एका विद्यार्थ्यामध्ये आपल्याला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट केली होती किंवा ज्याप्रमाणे असते माइंड युअर लँग्वेज, म्हणजे कसं तोंड सांभाळून बोला, बरोबर आहे. त्याच पद्धतीने मी सांगितलं त्या ठिकाणी किंवा माइंड युअर हेड, म्हणजे कसं डोकं सांभाळून जरा. फॉर एक्झाम्पल, एखादी मुलगी बसमध्ये बसलेली आणि तिच्या खांद्यावर एखादा व्यक्ती मुंडकं ठेवते परत 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 परत, तर त्यावेळेस ती म्हणू शकते माइंड युअर हेड, म्हणजे तुमचं डोकं सांभाळून. माइंड युअर हेड, तुमचं डोकं सांभाळून. पण जर गुगलवर तुम्ही चेक केलं माइंड युअर हेड, तर त्याचा अर्थ वेगळंच सांगतं, ते आपलं डोकं लक्षात ठेवा असं सांगतं ते, म्हणजे त्या ठिकाणी व्यवस्थित अर्थ येत नाही त्याचा. पण जर तुम्ही हिंदीत चेक केलं तर ते काय सांगितलं माहिती का, सर बच्चा के, सिर बच्चा के, म्हणजे कसं डोकं सांभाळून जरा, या पद्धतीने. तर चला आपल्या लेक्चरला सुरुवात करूया. तर या ठिकाणी आपण शूडवर काही क्वेश्चन अभ्यासणार आहोत. शूड म्हणजे काय, तर पाहिजे. तर बघा, तुम्हाला एक एक्झाम्पल देतो, या ठिकाणी तुमची कन्सेप्ट क्लिअर करतो आधी मी एका एक्झाम्पल वरून, म्हणजे कसं आहे तुमचं तशी मिसअंडरस्टँडिंग नाही झाली पाहिजे म्हणून. तर बघा, फॉर एक्झाम्पल यू शुड गो. आता हे एक्झाम्पल आहे, यू शुड गो, यू शुड गो. आता याचा अर्थ काय होतो माहिती का, यू शुड गो याचा अर्थ होतो तुम्ही जायला पाहिजे, तुम्ही जायला पाहिजे. पण जर तुम्ही गुगल ट्रान्सलेट मध्ये चेक केलं तर याचा अर्थ काय दाखवेल माहिती तुम्हाला, तुम्ही जावे. काय, तुम्ही जावे, हे पण करेक्ट आहे. आणि तुम्ही जायला पाहिजे, तुम्ही जायला पाहिजे, जायला पाहिजे, हे पण करेक्ट आहे. हे बघा, आपण या पद्धतीने शिकवतो, यू शुड गो, तुम्ही जायला पाहिजे, बरोबर. आपण म्हणत नाही कधी कधी तुम्ही जायला पाहिजे, तुम्ही यायला पाहिजे, मी जायला पाहिजे, अशा पद्धतीने ते सेंटेन्स. आता तुम्ही जायला पाहिजे, यू शुड गो, तुम्ही जावे, या पद्धतीने जर आपण अभ्यास केला तर माहिती आहे का तुमची कन्फ्युजन, खूप जास्त कन्फ्युजन होईल, तुम्हाला समजणार नाही, म्हणजे तुम्हाला सेंटेन्सचे अर्थ व्यवस्थित काढता येणार नाही जर आपण या पद्धतीने गेलो तर. तुम्ही जावे, तुम्ही यावे, तुम्ही खावे, तुम्ही बसावे, ते व्यवस्थित वाटत नाही. तुम्ही जायला पाहिजे, तुम्ही यायला पाहिजे, हे कसं व्यवस्थित सेंटेन्स वाटतात, बरोबर आहे. तर आपण या पद्धतीने अभ्यासणार आहोत. आता बघा, प्रत्येक एक्झाम्पल समजा. फॉर एक्झाम्पल, मला म्हणायचंय मी जायला पाहिजे, तर मी काय म्हणेल, आय शुड गो, आय शुड गो, आय शुड गो, आय शुड गो, मी जायला पाहिजे. याचा अर्थ काय होतो, मी जायला पाहिजे, मी जायला पाहिजे. आय शुड गो, मी जायला पाहिजे, अशा पद्धतीने. आय शुड कम, मी यायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल, यू शुड कम, तुम्ही यायला पाहिजे. आपण म्हणते कधी कधी तुम्ही यायला पाहिजे, यू शुड कम, तर त्या ठिकाणी कसं म्हणता येईल, यू शुड कम, यू शुड कम, यू शुड कम, तुम्ही यायला पाहिजे, अशा पद्धतीने. समजलं तुम्हाला? मिसअंडरस्टँडिंग आता तुमची होणार नाही. तुम्ही यावे, तुम्ही जावे, हे गुगल ट्रान्सलेटमध्ये ज्यावेळेस तुम्ही ट्रान्सलेट करसान मराठीमध्ये याला यू शुड गो, त्यावेळेस तुम्हाला असं दाखवेल, पण आपण या पद्धतीने घेऊ, म्हणजे कसं तुमचं कन्फ्युजन होणार नाही. तर चला शूडवर आपण काही आज क्वेश्चन बघू. तर बघा, फॉर एक्झाम्पल, ज्यावेळेस आपण एखाद्या बाहेरगावी जातो मित्र त्यावेळेस माहितीये का आपल्याला काहीतरी विचारायचं असतं, कोणाला तरी काहीतरी आपण विचारायचं असतं, बरोबर आहे. आपल्याला फॉर एक्झाम्पल कोणाला आपल्याला काही प्रश्न विचारायचा असेल तर मित्र तू विचार ना असं आपण म्हणतो, बरोबर आहे. मग त्यावेळेस आपण काय, आता माझ्या मित्राने सांगितलं मला की तू म्हण ना, तर मी त्याला म्हणायला पाहिजे, मी त्याला काय म्हणेल त्या ठिकाणी, मी विचारायला पाहिजे का, मी विचारायला पाहिजे का, मी प्रश्न विचारायला पाहिजे का, मी प्रश्न विचारायला पाहिजे का त्याला, त्यांना मी प्रश्न विचारायला पाहिजे का, असं म्हणतो ना आपण. मी त्यांना विचारायला पाहिजे का, मी विचारायला पाहिजे का, मी त्यांना प्रश्न विचारायला पाहिजे का, तर कसं म्हणणार इंग्लिशमध्ये तेच वाक्य, मी त्यांना प्रश्न विचारायला पाहिजे का. तर बघा, शुड आय आस्क क्वेश्चन, मी प्रश्न विचारायला पाहिजे का, शुड आय आस्क क्वेश्चन. तर कसं म्हणणार ते सेंटेन्स इंग्लिशमध्ये, शुड आय आस्क क्वेश्चन, शुड आय आस्क क्वेश्चन, शुड आय आस्क क्वेश्चन, मी प्रश्न विचारायला पाहिजे का, शुड आय आस्क क्वेश्चन. आता आपण कधी कधी म्हणतो मी लाईट बंद करायला पाहिजे का, मी लाईट बंद करायला पाहिजे का, तर ते सेंटेन्स इंग्लिशमध्ये कसं म्हणाल बघा, शुड आय स्विच ऑफ द लाईट, शुड आय स्विच ऑफ द लाईट, मी लाईट बंद करायला पाहिजे का, शुड आय स्विच ऑफ द लाईट, स्विच ऑफ द लाईट, शुड आय स्विच ऑफ द लाईट, शुड आय स्विच ऑफ द लाईट, मी लाईट बंद करायला पाहिजे का. हे काय क्वेश्चन आहे, हा काय क्वेश्चन आहे, हा पण काय क्वेश्चन आहे, इट्स क्वेश्चन, ठीक आहे. त्या ठिकाणी क्वेश्चन मार्क आपल्या जागा नाही त्या ठिकाणी, हे नाही तर तुम्ही समजून घ्या, हा काय क्वेश्चन आहे, ठीक आहे.
बघा फॉर एक्झाम्पल मला म्हणायचंय मी तिला भेटायला पाहिजे का, मी तिला भेटायला पाहिजे का, तर हे वाक्य आपण इंग्लिशमध्ये कसं म्हणणार, मी तिला भेटायला पाहिजे का. तुम्हाला म्हणायचं एखाद्या मित्राला सांगायचं मी तिला भेटायला पाहिजे का, तर हे वाक्य तुम्ही कसं म्हणणार, शुड आय मीट हर, शुड आय मीट हर, मी तिला भेटायला पाहिजे का. तर बघा शुड आय मीट हर, मीटचा अर्थ का तो मीट म्हणजे भेटणे, शुड आय मीट हर, मी तिला भेटायला पाहिजे का, शुड आय मीट हर. अशा पद्धतीने काही एक्झाम्पल्स आपण इकडे बघू. तर बघा फॉर एक्झाम्पल मी तिला मनवायला पाहिजे का, मी तिला मनवायला पाहिजे का. मनवणे म्हणजे कसं बघा पटवून देणे, म्हणजे मनवणे बघा. फॉर एक्झाम्पल एखादी मुलगी आहे, तिला आपल्याला म्हणून द्यायचंय, पटवून द्यायचंय, तिला समजून सांगायचं व्यवस्थितपणे, त्याला काय म्हणतात मनवणे, म्हणजे कन्व्हिन्स करणे. मग मी तिला कन्व्हिन्स करायला पाहिजे का, मी तिला कन्व्हिन्स करायला पाहिजे का, शुड आय कन्व्हिन्स हर. तर कसं म्हणायचं इंग्लिशमध्ये, शुड आय कन्व्हिन्स हर, शुड आय कन्व्हिन्स हर, शुड आय कन्व्हिन्स हर, मी तिला कन्व्हिन्स करायला पाहिजे का, शुड आय कन्व्हिन्स हर. अशा पद्धतीने मी तिला कॉल करायला पाहिजे का, शुड आय कॉल हर, मी तिला कॉल करायला पाहिजे का. बघा आपण म्हणतोच हे सेंटेन्स, मी तिला कॉल करायला पाहिजे का, शुड आय कॉल हर, शुड आय कॉल हर, शुड आय कॉल हर, मी तिला कॉल करायला पाहिजे का. या ठिकाणी मध्ये तुम्ही माहिती का ह्यो जो आहे ना शेवटचा ह्यो जो शब्द आहे हा तुम्ही चेंज करू शकता. या ठिकाणी तुम्ही काय करू शकता, म्हणजे तुमचं नाव टाकू शकता, कोणाचंही नाव तुम्ही या ठिकाणी टाकू शकता. फॉर एक्झाम्पल बघा, शुड आय कॉल राहुल, मी राहुलला कॉल करायला पाहिजे का, शुड आय कॉल राहुल, मी राहुलला कॉल करायला पाहिजे का, शुड आय कॉल राहुल. तर बघा शुड आय कॉल राहुल, शुड आय कॉल राहुल, मी राहुलला कॉल करायला पाहिजे का, शुड आय कॉल राहुल. या ठिकाणी शुड आय कॉल हिम, मी त्याला कॉल करायला पाहिजे का, शुड आय कॉल हिम, मी त्याला कॉल करायला पाहिजे का. अशा पद्धतीने आता मला म्हणायचंय फॉर एक्झाम्पल मी व्यवसाय करायला पाहिजे का, मी व्यवसाय करायला पाहिजे का. एखाद्याला म्हणायचंय मला मी व्यवसाय करायला पाहिजे का, विचारायचंय काय म्हणजे सल्ला घ्यायचा आहे, मला सल्ला घ्यायचा असेल किंवा सल्ला द्यायचा असेल तर आपण शुडचा यूज करतो, बरोबर आहे. तर मला म्हणायचंय की बा मी व्यवसाय करायला पाहिजे का, शुड आय स्टार्ट बिझनेस, मी व्यवसाय करायला पाहिजे का, मी व्यवसाय सुरू करायला पाहिजे का. तर कसं म्हणणार बघा इंग्लिशमध्ये, शुड आय स्टार्ट अ बिझनेस, शुड आय स्टार्ट अ बिझनेस, मी व्यवसाय करायला पाहिजे का, शुड आय स्टार्ट अ बिझनेस. मी पैसे कमवायला पाहिजे का, मी पैसे कमवायला पाहिजे का. तर कसं म्हणणार इंग्लिशमध्ये बघा, शुड आय अर्न मनी, शुड आय अर्न मनी, मी पैसे कमवायला पाहिजे का. याचा अर्थ का तुम्ही पैसे कमवायला पाहिजे का, शुड आय अर्न मनी. अशा पद्धतीने आता आपण शुड नॉट वर काही एक्झाम्पल बघू, शुड नॉट वर. ठीक आहे, शुड नॉट वर आपण काही एक्झाम्पल बघू या ठिकाणी. फॉर एक्झाम्पल तर बघा फॉर एक्झाम्पल मला म्हणायचंय मी तिला भेटायला पाहिजे, मी तिला भेटायला नाही पाहिजे का, मी तिला भेटायला नाही पाहिजे का. हे कसं निगेटिव्ह अँड क्वेश्चन आहे. निगेटिव्ह शुड नॉट म्हणजे कसं निगेटिव्ह अँड क्वेश्चन, म्हणजे या ठिकाणी क्वेश्चन पण आहे, पण कसा क्वेश्चन आहे, निगेटिव्ह क्वेश्चन आहे. मी तिला कॉल नाही करायला पाहिजे का, मी तिला कॉल नाही करायला पाहिजे का. तर कसं म्हणणार बघा, शुड आय नॉट कॉल हर, शुड आय नॉट कॉल हर, मी तिला कॉल नाही करायला पाहिजे का, शुड आय नॉट कॉल हर. बघा याची तुम्ही प्रॅक्टिस करा, हे जे 3 शब्द घेऊन सुरुवातीची याची प्रॅक्टिस करायची. कशी माहिती का, शुड आय नॉट अशी तुम्ही प्रॅक्टिस करा, म्हणजे सेंटेन्स तुम्हाला लवकर म्हणता येईल, लवकर बोलता येईल. शुड आय नॉट कॉल हर, मी तिला कॉल करायला नाही पाहिजे का, शुड आय नॉट मीट हर, मी तिला भेटायला नाही पाहिजे का. बघा मी तिला भेटायला नाही पाहिजे का, शुड आय नॉट मीट हर, मी तिला भेटायला नाही पाहिजे का. मी बुक्स वाचले नाही पाहिजे का, मी बुक्स वाचले नाही पाहिजे का. तर कसं म्हणता येईल बघा, शुड आय नॉट रीड बुक्स, शुड आय नॉट रीड बुक्स, मी पुस्तकं वाचले नाही पाहिजे का, मी पुस्तकं वाचले नाही पाहिजे का, शुड आय नॉट रीड बुक्स. अशा पद्धतीने तुम्हाला सेंटेन्स क्रिएट करायचे. आता बघा आपण शुड हॅव बघू आपण. आता काय दुसरं स्ट्रक्चर बघू आपण, शुड हॅवचं एक स्ट्रक्चर बघू, न्यू स्ट्रक्चर. हे काही क्वेश्चन बघितले, आता आपण एक स्ट्रक्चर बघू, त्या स्ट्रक्चरवरून तुम्हाला काही एक्झाम्पल देतो बघा. हे लिहून घ्यायचं सर्व तुम्हाला.
बाकी तुम्हाला क्लासमध्ये काही अडचण असली तर मला सांगा, कमेंटमध्ये सांगा की सर हां अशा अशा पद्धतीने अडचण आहे, तुम्ही मला हे सांगा. तुम्ही कमेंट करू शकता. आणि तुम्हाला मी तुम्हाला मला विश्वास आहे की मी तुम्हाला इंग्रजी शिकवेल, इंग्लिश लँग्वेज शिकवेल. फक्त तुम्हाला माहिती का माझ्यावर विश्वास ठेवावा लागेल आणि कंटिन्युअसली मी जसं सांगतोय तसं तुम्हाला प्रॅक्टिस करावं लागेल. नक्कीच तुम्ही इंग्लिशमध्ये बोलणार, 101% तुम्ही इंग्लिशमध्ये बोलणार. हे जे सर्व सेंटेन्स दिसतात आतापर्यंत आपण जेवढे पण स्ट्रक्चर घेतोय का नाही, हे सर्व स्ट्रक्चर मिळूनच काय होते, लँग्वेज तयार होते. हे जे सर्व सेंटेन्स मिळूनच तर लँग्वेज तयार होते ना. आता हे सध्या काय चालू आहे आपल्याला माहिती का, रॉ मटेरियल जमा करणं झाले. फॉर एक्झाम्पल रॉ मटेरियल म्हणजे काय, कच्चा माल. इंग्लिश शिकण्यासाठी आपला जो कच्चा माल लागेल तो सर्व आपले हे सेंटेन्स आहे. नंतर आपण स्टोरी तयार करणारच आहे. स्टोरी घेणार, त्याला इंग्लिशमध्ये कन्वर्ट करणार. प्रॅक्टिस सेशन मध्ये तुम्हाला इंग्लिश बोलता येईल. म्हणजे आता सध्या तुमच्या दिमागामध्ये फक्त रॉ मटेरियल चालू आहे सध्या. म्हणजे तुम्हाला इंग्लिश बोलण्यासाठी जे लागतं मटेरियल ते तुमच्याकडे जमा होते तुमच्या ब्रेनमध्ये. आणि मग तुम्हाला हे सर्व सेंटेन्स मिळूनच तुम्ही लँग्वेज तयार, म्हणजे लँग्वेज बोलणार, इंग्लिश लँग्वेज बोलणार. व्हेरी इझी टू स्पीक इन इंग्लिश. इंग्लिशमध्ये बोलणं खूप सोपं आहे. तर बघा आता शुड हॅव बघू आपण. काय शुड हॅव, तुम्हाला स्ट्रक्चर लिहून देतो मी. स्ट्रक्चर एकदम सिंपल आहे बघा. सुरुवातीला घ्यायचं सब्जेक्ट प्लस शुड हॅव सब्जेक्ट प्लस शुड हॅव प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. या ठिकाणी V3 माहिती काय, V3 म्हणजे वर्बचा तिसरा फॉर्म, बरोबर आहे. त्याला ईडी लागते, शेवटी वर्बला काय लागते, ईडी लागते. काही वेळेस ईडी लागते, ठीक आहे. आता बघा याच्यावर फॉर एक्झाम्पल आपण कधी कधी असं म्हणत नसतो का, बघा फॉर एक्झाम्पल माझ्या घरी लग्न आहे, ठीक आहे, आणि मला तुम्हाला बोलवायचंय, पण मी तुम्हाला बोलवलं आणि पण तरी सुद्धा तुम्ही आले नाही. तर मग मी तुम्हाला काय म्हणेल, तुम्हाला तुम्ही परत मला भेटले समजा, तर मी तुम्हाला काय म्हणेल त्या ठिकाणी, तुम्ही यायला पाहिजे होतं, तुम्ही लग्नाला आले नाही, तुम्ही यायला पाहिजे होतं. तर त्यावेळेस मध्ये त्याचा यूज करतात, या स्ट्रक्चरचा, याच्यावर जे सेंटेन्स आहे त्या सेंटेन्सचा यूज केला जातो. बघा तुम्ही यायला पाहिजे होतं, तर आपण कसं म्हणणार इंग्लिशमध्ये, यू शुड हॅव कम. तुम्ही यायला पाहिजे होतं. बघा तुम्ही यायला पाहिजे होतं, यू शुड हॅव कम. यू शुड हॅव कम. तुम्ही यायला पाहिजे होतं. आता तुम्ही म्हणसाल सर कम तर वरचा तिसरा फॉर्म कमच आहे, ठीक आहे. कमचा तिसरा फॉर्म काय, कमच आहे. तर बघा तुम्ही यायला पाहिजे होतं, अगर तुमचं नाही येणं झालं तर तुम्ही कमीत कमी मला सांगायला पाहिजे होतं. मला असं म्हणायचं, तुम्ही कमीत कमी मला सांगायला पाहिजे होतं. तर हे वाक्य कसं म्हणणार आपण इंग्लिशमध्ये, बघा यू शुड हॅव टोल्ड मी. तुम्हाला सांगायला पाहिजे होतं, यू शुड हॅव टोल्ड मी. तुम्ही मला सांगायला पाहिजे होतं, यू शुड हॅव टोल्ड मी. तुम्ही मला सांगायला पाहिजे होतं. फॉर एक्झाम्पल तुमची काही समस्या असेल, काही असेल तर तुम्ही ती मला सांगायला पाहिजे होती, बरोबर आहे का नाही. फॉर एक्झाम्पल तुमची समस्या असेल तर ती मला शेअर करायला पाहिजे होती, तुम्ही सांगायला पाहिजे होती, किंवा अशी समस्या होती म्हणून माझं येणं झालं नाही, तर तुम्ही तुमची समस्या मला शेअर करायला पाहिजे होती. तर हे वाक्य इंग्लिशमध्ये कसं होणार बघा, यू शुड हॅव शेअर युअर प्रॉब्लेम. यू शुड हॅव शेअर युअर प्रॉब्लेम टू मी. तुम्ही तुमची समस्या मला शेअर करायला पाहिजे होती. यू शुड हॅव शेअर युअर प्रॉब्लेम टू मी. तुम्ही तुमची समस्या मला शेअर करायला पाहिजे होती. आता नेक्स्ट एक्झाम्पल, फॉर एक्झाम्पल आता मला म्हणायचंय बघा, किंवा मी बिझनेस करायला पाहिजे होता, तर मी कसं म्हणणार, मी बिझनेस करायला पाहिजे होता, किंवा तुम्ही बिझनेस करायला पाहिजे होता. तर हे वाक्य कसं म्हणणार, यू शुड हॅव स्टार्टेड अ बिझनेस. तुम्ही बिझनेस सुरू करायला पाहिजे होता. यू शुड हॅव स्टार्टेड अ बिझनेस. तुम्ही व्यवसाय सुरू करायला पाहिजे होता. यू शुड हॅव स्टार्टेड अ बिझनेस. तुम्ही इंग्लिश शिकायला पाहिजे होती. तर कसं म्हणणार मी, यू शुड हॅव लर्न इंग्लिश. तुम्ही इंग्लिश शिकायला पाहिजे होती. यू शुड हॅव लर्न इंग्लिश. तुम्ही
तुम्ही इंग्लिश शिकायला पाहिजे होती अशा पद्धतीने. हा, तुम्ही तिथे जायला पाहिजे होतं. आता मला समज तुम्ही तिथे जायला पाहिजे होतं. हे बघा, हे सेंटेन्स कसं, तुम्ही तिथे जायला पाहिजे होतं. हे कसं म्हणणार आपण इंग्लिशमध्ये? यू शुड गो ऑन देअर. यू शुड गो ऑन देअर. तुम्ही तिथे जायला पाहिजे होतं. यू शुड गो ऑन. यू शुड गॉन देअर. यू शुड हॅव गॉन देअर. हॅव पण येईल. यू शुड हॅव गॉन देअर. यू शुड हॅव गॉन देअर. तुम्ही तिथे जायला पाहिजे होतं अशा पद्धतीने. आता हे सेंटेन्स आपण इकडे घेऊ. आपण आता कधी घेऊ माहिती का? शुड नॉट वर घेऊ. शुड नॉट हॅव वर घेऊ आपण. हे स्ट्रक्चर तुम्हाला इकडे लिहून देतो आणि त्याच्यावर आपण 2-3 एक्झाम्पल घेऊ. ठीक आहे? तुम्हाला समजतंय ना मी जे सांगतोय ते? प्लीज मला कमेंटमध्ये सांगा की समजतंय का नाही. हो सर समजते तुम्ही सांगताय, किंवा नाही समजत का मला सांगा, किंवा नाही सर असं समजत नाही तुम्ही थोडं स्लो सांगा, तुम्ही थोडं फास्ट सांगा, असं तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. म्हणजे मला कळतं की नाही तुम्हाला समजते की नाही समजत. हा, आर यू गेटिंग माय पॉइंट? तुम्हाला माझा मुद्दा कळतोय का? आर यू गेटिंग माय पॉइंट? अशा पद्धतीने. तर बघा नेक्स्ट एक्झाम्पल या ठिकाणी आपण दुसरं स्ट्रक्चर बघू. शुड नॉट हॅवचे एक्झाम्पल बघू आपण. तर सब स्ट्रक्चर बघा, आपला स्ट्रक्चर मध्ये थोडासा चेंजेस होईल फक्त. स्ट्रक्चर बघा, सुरुवातीला सब्जेक्ट प्लस शुड नॉट. बघा, सब्जेक्ट प्लस शुड नॉट. एन म्हणजे नॉट. शुड नॉट प्लस सब्जेक्ट प्लस शुड नॉट प्लस हॅव प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. दिस इज स्ट्रक्चर. हे आपलं स्ट्रक्चर आहे. इट्स स्ट्रक्चर. सब्जेक्ट प्लस शुड नॉट प्लस सब्जेक्ट प्लस शुड नॉट प्लस हॅव प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. या ठिकाणी प्लस प्लस ऑब्जेक्ट. आता बघा एक्झाम्पल बघू. फॉर एक्झाम्पल मला म्हणायचंय तुम्ही मला इग्नोर नाही करायला पाहिजे होतं. तुम्ही मला इग्नोर नाही करायला पाहिजे होतं. तर हे सेंटेन्स आपण इंग्लिशमध्ये कसं म्हणणार बघा. तुम्ही मला इग्नोर नाही करायला पाहिजे होतं. यू शुड नॉट हॅव इग्नोर्ड मी. तुम्हाला इग्नोर नाही करायला पाहिजे होतं. यू शुड नॉट हॅव इग्नोर मी. तुम्ही मला कॉल नाही करायला पाहिजे होता. तुम्ही मला कॉल नाही करायला पाहिजे होता. तुम्ही मला कॉल करायला नाही पाहिजे होता, किंवा तुम्ही तिला कॉल नाही करायला पाहिजे होता. तुम्ही तिला कॉल नाही करायला पाहिजे होता. तर हे वाक्य कसं म्हणणार आपण बघा इंग्लिशमध्ये. यू शुड नॉट हॅव कॉल्ड हर. तुम्ही तिला कॉल नाही करायला पाहिजे होता. तुम्ही मला कॉल नव्हता करायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल आता आपल्याला असं म्हणायचंय तुम्ही तिला भेटायला नाही पाहिजे होतं. ते चुकीचं केलं. तुम्ही तिला भेटायला नाही पाहिजे होतं. तर तुम्ही कसं म्हणणार इंग्लिशमध्ये बघा. तुम्ही तिला भेटायला नाही पाहिजे होतं. यू शुड नॉट हॅव. आता या ठिकाणी मीट नाही येणार. काय येईल माहिती का? मेट येईल. वर्बचा तिसरा फॉर्म येईल. यू शुड नॉट हॅव मेट हर. तुम्ही तिला भेटायला नाही पाहिजे होतं. यू शुड नॉट हॅव मेट हर. आता बघा, तुम्ही बिझनेस सुरू करायला, तुम्ही व्यवसाय सुरू करायला नाही पाहिजे होता. तुम्ही व्यवसाय सुरू नाही करायला पाहिजे होता. तर कसं म्हणणार इंग्लिशमध्ये? यू शुड नॉट हॅव स्टार्टेड अ बिझनेस. तुम्ही व्यवसाय सुरू करायला नाही पाहिजे होता. याचा अर्थ काय? तुम्ही व्यवसाय सुरू करायला नाही पाहिजे होता. यू शुड नॉट हॅव स्टार्टेड अ बिझनेस. अशा पद्धतीने सेंटेन्स शुड नॉट वर बघितले. आता आपण माहिती का यू शुड लर्न वर काही एक्झाम्पल बघू. ठीक आहे? एकदम सिंपल आहे आणि त्याचा उपयोग खूप जास्त ठिकाणी केला जातो. त्याच्यावर काही आपण या ठिकाणी एक्झाम्पल बघू. ठीक आहे? एकदम सिंपल आहे ते. यू शुड लर्नचा अर्थ काय तुम्हाला माहिती का? यू शुड लर्न, तुम्ही शिकले पाहिजे. यू शुड लर्न, तुम्ही शिकले पाहिजे. ते आपण आता अभ्यासू बघा. आणि सिंपल स्ट्रक्चर आहे. तुम्हाला माहिती का याची प्रॅक्टिस करत राहायची फक्त. बस तुम्ही प्रॅक्टिस करत राहा. मी जेवढं सांगतो तेवढं करत राहा. फक्त तुम्ही नाही इंग्लिश बोलले तर त्याची जबाबदारी माझी. किंवा मी तुम्हाला शिकवलं तरी सुद्धा तुम्हाला इंग्लिश बोलता येत नाही, त्याची जिम्मेदारी माझी राहील. सर तुम्ही जसं प्रत्येक शब्द जसं सांगितलं तसं मी केलं आणि मला तरी सुद्धा इंग्लिश बोलता येत नाही, असं होणार नाही. आणि झालं तर त्याची जबाबदारी माझी राहील. तुम्ही मला कमेंटमध्ये जे वाटेल ते तुम्ही बोलू शकता मला, की सर तुम्ही सांगितलं तरी सुद्धा, तुम्ही जर सांगितलं तसं मी केलं तरी सुद्धा मला इंग्लिश बोलता येत नाही, असं होणार नाही. ठीक आहे? मी सांगतोच करत जा. फक्त एक दिवस नक्कीच तुम्ही इंग्लिश बोलणार. 101%. आय एम शुअर.
तर बघा यू शुड लर्न आपण अभ्यास होता काय, यू शुड लर्न, यू शुड लर्न, याचा अर्थ काय होतो माहिती का, तुम्ही शिकले पाहिजे, तुम्ही शिकले पाहिजे, शिकले पाहिजे, तुम्ही शिकले पाहिजे, यू शुड लर्न. आपण आता याच्यावर सेंटेन्स बघा कसे आहेत, तुम्हाला सांगतो एकदम सिंपल सेंटेन्स आहे आणि माहिती का याचा बऱ्याच ठिकाणी आपण यूज करतो. फॉर एक्झाम्पल एखादी मुलगी आहे, ठीक आहे, एखादी मुलगी आणि तिला माहिती का स्वयंपाक एवढा खास येत नाही, तर मग आपण तिला म्हणू शकतो त्या ठिकाणी तू स्वयंपाक शिकली पाहिजे, तू स्वयंपाक शिकली पाहिजे किंवा तुम्ही स्वयंपाक शिकल्या पाहिजे, तुम्ही स्वयंपाक शिकल्या पाहिजे. तर कसं म्हणणार त्या ठिकाणी आपण, यू शुड लर्न, यू शुड लर्न, यू शुड लर्न हाऊ टू कुक, हाऊ टू कुक, हाऊ टू कुक. हा, तुम्ही स्वयंपाक कसा करायचा शिकल्या पाहिजे, तुम्ही स्वयंपाक कसा करायचा शिकल्या पाहिजे, यू शुड लर्न हाऊ टू कुक. आता एखादा मुलगा आहे फॉर एक्झाम्पल, त्यानं कार चालवणं शिकली पाहिजे, हा, कार कशी चालवायची शिकले पाहिजे, तर कसं म्हणणार, यू शुड लर्न, तुम्ही कार कशी चालवायची शिकले पाहिजे, मला म्हणायचं तुम्ही कार कशी चालवायची शिकले पाहिजे, तर बघा कसं म्हणायचं, यू शुड लर्न, यू शुड लर्न हाऊ टू ड्राईव्ह कार, यू शुड लर्न हाऊ टू ड्राईव्ह कार. कार कशी चालवायची तुम्ही शिकले पाहिजे, याचा अर्थ काय, कार कशी चालवायची तुम्ही शिकले पाहिजे. फॉर एक्झाम्पल आता मला म्हणायचंय तुम्ही इंग्लिशमध्ये कसं बोलायचं शिकले पाहिजे, इंग्लिशमध्ये कसं बोलायचं ते शिकले पाहिजे. कसं म्हणणार मी इंग्लिशमध्ये, बघा यू शुड लर्न हाऊ टू स्पीक इन इंग्लिश, इंग्लिशमध्ये कसं बोलायचं तुम्ही शिकले पाहिजे. यू शुड लर्न, यू शुड लर्न हाऊ टू स्पीक इन इंग्लिश, हाऊ टू स्पीक इन इंग्लिश, इंग्लिशमध्ये कसं बोलायचं तुम्ही शिकले पाहिजे, यू शुड लर्न हाऊ टू स्पीक इन इंग्लिश. अशा पद्धतीने तुम्ही बिझनेस कसा करायचा तुम्ही ते शिकले पाहिजे, तुम्ही बिझनेस कसा करायचा म्हणजे बिझनेस म्हणजे व्यवसाय, तुम्ही व्यवसाय कसा करायचा शिकले पाहिजे. तर हे वाक्य आपण इंग्लिशमध्ये कसं म्हणणार, तुम्ही व्यवसाय कसा करायचा हे शिकले पाहिजे. तर बघा यू शुड लर्न, यू शुड लर्न हाऊ टू स्टार्ट अ बिझनेस, तुम्ही व्यवसाय कसा करायचा शिकले पाहिजे. अशा पद्धतीने या यू शुड लर्न वर तुम्ही एक्झाम्पल तयार करायचे, बरोबर आहे. आता तुम्हाला माहिती आहे का याच्या सर्व सेंटेन्स मी जे लिहून दिले घरी याची प्रॅक्टिस कशी करत असतात ते एका एक्झाम्पल वरून तुम्हाला सांगतो. मी एक एक्झाम्पल देतो लिहून आणि त्या एक्झाम्पलला 4 फॉर्म मध्ये करतो, म्हणजे पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, क्वेश्चन आणि निगेटिव्ह क्वेश्चन मध्ये, आणि मग तुम्ही प्रॅक्टिस कशी करायची ते तुम्हाला समजेल. हे सर्व लिहून घ्यायचं, याला स्टॉप करायचा व्हिडिओ आणि लिहून घ्यायचं एका ठिकाणी जिथे व्यवस्थित दिसते तिथे. तर बघा फॉर एक्झाम्पल आता मला म्हणायचंय फॉर एक्झाम्पल आय शुड गो देअर, मी तेथे जायला पाहिजे. मला मराठीमध्ये म्हणायचंय मी तेथे जायला पाहिजे. आता या सेंटेन्सला आपण 4 फॉर्म मध्ये करू बघा. तर मी तेथे जायला पाहिजे, ब्लू पेन लिहू आपण, ठीक आहे. तर आय शुड गो देअर, आय शुड गो देअर, याचा अर्थ काय होतो मी तेथे जायला पाहिजे, मी तेथे जायला पाहिजे. आता याचं करायचं आपल्याला निगेटिव्ह करायचं सेंटेन्स. हे कसं सेंटेन्स झालं पॉझिटिव्ह, हे झालं निगेटिव्ह. आता निगेटिव्ह करू, यू शुड नॉट गो देअर, नाही यू शुड नॉट नाही, आय चालू सध्या आपला यू घेतला नाही आपण आय घेतला, सब्जेक्ट काय आपला आय. तर आय शुड गो देअर, आय शुड नॉट गो देअर, मी तेथे जायला नाही पाहिजे. आय शुड नॉट गो देअर, आय शुड नॉट गो देअर, मी तेथे जायला नाही पाहिजे. याचा अर्थ काय, मी तेथे जायला नाही पाहिजे, आय शुड नॉट गो देअर. आता आपल्याला करायचं आहे क्वेश्चन, काय करायचं आपल्याला क्वेश्चन. तर क्वेश्चन कसं करणार बघा, शुड अगोदर घ्यायचं, काय घ्यायचं शुड अगोदर घ्यायचं म्हणजे आधी घ्यायचं. शुड आय गो देअर, याचा अर्थ काय होतो मी तेथे जायला पाहिजे का, मी तेथे जायला पाहिजे का, शुड आय गो देअर. हे काय आपण एक सल्ला मागतोय, कोणाला विचारतोय, हा मी तेथे जायला पाहिजे का, परवानगी मागतोय, मी तेथे जायला पाहिजे का, सल्ला मागणे, ठीक आहे. मी तेथे जायला पाहिजे का, शुड आय गो देअर, मी तेथे जायला पाहिजे का. आता बघा निगेटिव्ह अँड क्वेश्चन कसं करायचा, हा काय निगेटिव्ह अँड क्वेश्चन. मी तेथे जायला नाही पाहिजे का, मी तेथे जायला नाही पाहिजे का. तर बघा शुड आय नॉट गो देअर,
याचा अर्थ काय, मी तिथे जायला नाही पाहिजे का, शुड आय नॉट गो देअर, मी तिथे जायला नाही पाहिजे का, अशा पद्धतीने तुम्हाला प्रॅक्टिस करायची. आय शुड गो देअर, आय शुड नॉट गो देअर, शुड आय गो देअर, शुड आय नॉट गो देअर, अशी तुम्हाला प्रॅक्टिस करायची. जेव्हा तुम्ही अशी कंटिन्युअसली प्रॅक्टिस करसाल त्यावेळेस तुम्ही ऑटोमॅटिकली इंग्लिशमध्ये बोलसाल. नक्कीच. बाकी हे सर्व सेंटेन्स लिहून घ्यायचे आणि व्हिडिओ पाहत राहा, शिकत राहा. निश्चितच तुम्ही स्पोकन इंग्लिश शिकणार आहे. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू विथ द नेक्स्ट क्लास. बाय बाय. टेक केअर.